तर इकडे चिपळूणच्या मुख्य बाजारपेठेमध्ये पावसाचं पाणी शिरलेलं आहे। पाणी बाजारपेठेमध्ये शिरल्यामुळे व्यापाऱ्यांचं सुद्धा मोठं नुकसान झालेलं आहे। जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। गेल्या 2 दिवसांपासून जो पाऊस कोसळतोय त्याच्यामुळे नदी नाले जे आहेत ते तुडुंब भरून वाहू लागलेले आहेत। काही नद्यांनी धोक्याची पातळी सुद्धा ओलांडलेली आहे। परिणामी हे पुराचं पाणी जे आहे ते शहरामधल्या वेगवेगळ्या भागामध्ये शिरलेलं आहे आणि चिपळूणच्या मुख्य बाजारपेठेमध्ये पावसाचं पाणी शिरलंय। त्याच्यामुळे अनेक व्यापाऱ्यांचं नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे। सुरू असलेल्या पावसाचा जोर आता कुठेतरी कमी झालेला पाहायला मिळते आणि चिपळूण शहरातील ज्या मुख्य मार्केटमध्ये खरं तर काल पाणी शिरलं होतं तिथून पाणी ओसरलं आहे आणि जे व्यापारी आहेत ज्यांची दुकानं या मुख्य मच्छी मार्केटमध्ये आहेत तिथल्या व्यापाऱ्यांनी आता दुकानांची साफसफाई जी आहे ती सुरू केलेली पाहायला मिळते। खरं तर वाशिष्ठी नदीतलं पाणी मोठ्या प्रमाणात चिपळूण शहरातील या मुख्य मार्केटमध्ये जे आहे ते काल घुसलं होतं, मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं। पण आता पावसाची जोर जो आहे कमी झालेला आहे आणि जे पाणी मुख्य मार्केटमध्ये साचलं होतं ते देखील ओसरायला सुरुवात झालेली आहे आणि जे व्यापारी आहेत त्यांनी देखील आता त्यांच्या दुकानांची ज्या दुकानांच्या पाट्या आहेत पावसामुळे ज्याला खरं तर फटका बसला त्याची साफसफाई जी आहे ती सुरू केलेली पाहायला मिळते। हे सगळे व्यापारी आज सकाळपासून जेव्हा पाणी ओसरलं किंवा पावसाचा जोर जो आहे तो कमी झालेला पाहायला मिळाला तेव्हापासून हे सगळे व्यापारी आता जी दुकानं आहेत ते त्यांची साफसफाई करताना पाहायला मिळतात। आपल्यासोबत काही व्यापारी देखील आहेत। मला सांगत आता काय झालं, तुम्ही आता दुकान वगैरे सगळं साफ करताय, ऑफिस साफ करताय? चिपळूण शहरामध्ये जो 2021ला पूल आला होता त्यानंतर आपल्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ काढण्याचं काम सुरू होतं। बऱ्यापैकी गाळ काढलेला आहे, परंतु जेवढं अपेक्षित होतं तेवढं काम झालेलं नाहीये। कॅमेरापासून तुषार ननावरेसह अभिजित पोते, TV9 मराठी, चिपळूण।